नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण मिशन तलाठी भरती 2026 अंतर्गत MPSC पॅटर्ननुसार अतिशय संभाव्य प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजची आपली संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आहे। याच्या अगोदर आपण 2 प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत। जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओ बघायचे आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने त्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, आपला पहिला प्रश्न काय आहे तर महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये कोठे सुरू केली असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। आता प्रश्न सरळ सरळ विचारला आहे की महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू केली असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी कुठे सुरू केली होती तर ती बुधवार पेठेमध्ये सुरू केली होती। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी सुरू केली तर तारखेसहित लक्षात ठेवायचे, कधी 1 जानेवारी 1848 रोजी। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारू शकतात की महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कुठे सुरू केली किंवा कोणत्या शहरामध्ये सुरू केली, तर त्यांनी कोणत्या शहरामध्ये सुरू केली होती तर पुण्यामध्ये सुरू केली होती। पुण्यामधील बुधवार पेठेतील कोणाच्या वाड्यामध्ये केली होती तर ती तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली होती। खूप महत्त्वाचं आहे। मग काय काय लक्षात ठेवायचं आहे, एक तर शाळा कोणी सुरू केली, महात्मा फुलेंनी केली, कधी केली तारीख लक्षात ठेवायची 1 जानेवारी 1848, कुठे केली पुण्यातील बुधवार पेठेमधील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये केली होती। ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं की या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांनी पहिल्या शिक्षिका त्याचबरोबर मुख्याध्यापिका म्हणून सुद्धा काय केलेलं आहे, काम केलेलं आहे। दोन्ही गोष्टी काय खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्या या कार्यामुळे ब्रिटिशांनी काय केलं होतं, त्यांचा 1852ला खूप महत्त्वाचा, ब्रिटिशांनी 1852 विश्रामबाग वाड्यामध्ये काय केला होता, महात्मा फुलेंचा सत्कार केला होता। या ठिकाणी याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे खूप महत्त्वाचं। या एका प्रश्नावरती आपले किती 5 ते 6 प्रश्न काय या ठिकाणी सहज तयार होत आहेत। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय विचारले बघा, 1852 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन या मुंबईतील पहिल्या राजकीय संघटनेचे पहिले अध्यक्ष कोण होते। बघा, आता याच्या अगोदर आपल्याला प्रश्न असा विचारला होता की मुंबई प्रांतामधले स्थापन होणारी पहिली राजकीय संघटना कोणती। आता इथं काय सांगितलंय की ही जी मुंबई प्रांतामध्ये स्थापन होणारी जी पहिली राजकीय संघटना आहे कोणती, बॉम्बे असोसिएशन, या संघटनेचे पहिले अध्यक्ष कोण होते असं आपल्याला विचारलंय। म्हणजे या बॉम्बे असोसिएशन वरती आपल्याला भरपूर वेळेस परीक्षेमध्ये काय झालेलं आहे, प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। ठीक आहे, मग बॉम्बे असोसिएशनचे पहिले अध्यक्ष कोण होते तर सर जमशेदजी जिजीभाई हे काय होते, पहिले अध्यक्ष होते। खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। बऱ्याच जणांना या ठिकाणी काय वाटतं की जगन्नाथ शंकर शेठ हे पहिले अध्यक्ष असतील आणि त्यामुळे त्यांचं काय होतं या ठिकाणी उत्तर चुकत आहे, म्हणून लक्षात ठेवायचे अध्यक्ष कोण होते, सर जमशेदजी जिजीभाई हे काय होते, अध्यक्ष होते। त्याच्यानंतर भाऊ दाजी लाड हे काय होते, या संघटनेचे पहिले सचिव होते। ठीक आहे, हे पण खूप महत्त्वाचं आहे। आता अध्यक्षावरती प्रश्न विचारलाय म्हटलं कदाचित पुढचा प्रश्न काय करू शकतात, सचिवावरती सुद्धा विचारू शकतात। आणि या संघटनेच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचा वाटा कोणाचा होता तर स्थापनेमध्ये महत्त्वाचा वाटा जगन्नाथ शंकर शेठ यांचा होता आणि त्यांना सहकार्य कोणाचं लाभलं होतं तर ते दादाभाई नौरोजी यांचं लाभलं होतं। म्हणजे या 4 व्यक्ती काय आहेत, बॉम्बे असोसिएशनच्या कार्याशी संबंधित आहेत। मग लक्षात ठेवायचं आहे, पहिले अध्यक्ष कोण होते, जमशेदजी जिजीभाई होते। पहिले सचिव कोण होते, भाऊदाजी लाड हे पहिले सचिव होते। संस्थापक कोण होते तर जगन्नाथ शंकर शेठ हे संस्थापक होते। त्यांना स्थापन करण्यासाठी सहकार्य कोणाचं होतं तर ते दादाभाई नौरोजीच होतं। त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कधी झाली। मग ही स्थापना कधी झाली होती तर ही 26 ऑगस्ट 1852 रोजी। इथं सुद्धा तुम्हाला साल तर लक्षात ठेवायचंच आहे, पण तारीख सुद्धा लक्षात ठेवायची, कारण आपल्याला तारखेवरती सुद्धा त्या ठिकाणी काय प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलं आहे। ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे। या संघटनेवरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात। एक तर काय लक्षात ठेवायचं, अजून तुम्हाला ही संघटना कुठं स्थापन झाली होती, मुंबईमध्ये स्थापन झाली होती आणि मुंबई प्रांतातली पहिली काय होती, ही पहिली राजकीय संघटना होती। मग तुम्हाला माहिती आहे, जी गोष्ट पहिल्यांदा घडते ती काय असते, परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची असते। म्हणून तुम्हाला एकतर काय लक्षात ठेवायचं आहे, स्थापना कधी झाली, कुठं झाली, स्थापना कोणी केली, त्याच्यानंतर पहिले अध्यक्ष कोण होते आणि पहिले सचिव कोण होते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी काय महत्त्वाच्या आहेत। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 3,
1857च्या स्वातंत्र्य संग्रामातील नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील कोळी बांधवाच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? आता काय सांगितलंय की 1857चा जो काही उठाव होता त्या उठावादरम्यान नाशिक जिल्ह्यामधल्या पेठ या ठिकाणी काय झाला होता, कोळी बांधवांचा उठाव झाला होता आणि या उठावाचं नेतृत्व कोण होतं असं आपल्याला विचारलंय. मग या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर ते राजा भगवंतराय यांनी काय केलं होतं, या उठावाचं नेतृत्व केलं होतं. आता महत्वाचं लक्षात ठेवायचं, हा उठाव कुठं झालाय? आता प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की 1857च्या उठावामध्ये नाशिक जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कोळी बांधवांनी उठाव केला? मग कोणत्या ठिकाणी केला होता, तर त्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या पेठ या ठिकाणी केला होता. त्याच्यानंतर कोणी उठाव केला होता हाही प्रश्न विचारू शकतात की कोणत्या बांधवांनी उठाव केला. मग पेठ या ठिकाणी कोणत्या बांधवांनी उठाव केला होता, तर तो कोळी बांधवांनी उठाव केला होता, हे पण लक्षात ठेवायचं आहे. मग बघा, नाशिक जिल्ह्यातील पेठ भागात स्थानिक कोळी जमाती आणि भिल्ल बांधवांनी ब्रिटिशांच्या शोषणाविरुद्ध काय केलं होतं, बंड पुकारलं होतं. आणि या उठावाला पेठचे स्थानिक राज्यकर्ते राजा भगवंतराय यांनी काय केलं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देऊन नेतृत्व केलं होतं. मग त्याच्यानंतर बघा, या उठावामध्ये काय केलं, तर डिसेंबर 1857 मध्ये उठावकर्त्यांनी ब्रिटिश खजिना व सरकारी कचेऱ्यावर हल्ले केले, परंतु लेफ्टनंट ग्लासपूल व कॅप्टन ग्लासब्रोक यांनी हा उठाव काय केला, मोडून काढला. विशेषतः इथं प्रश्न या ग्लासपूल वरती आलेला आहे की नाशिक जिल्ह्यातील पेठचा उठाव खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी मोडून काढला. मग कोणी मोडून काढला होता, तर तो ग्लासपूल या इंग्रज अधिकाऱ्यांनी मोडून काढला होता. त्याच्यानंतर काय केलं बघा, ब्रिटिशांनी भगवंतराय यांना काय केलं होतं, पकडलं आणि त्यांना फाशी दिली. मग ती फाशी कधी दिली होती, तर ती 6 डिसेंबर 1857 रोजी त्यांना काय केली होती, फाशी दिली होती. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 4 नंबर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1885 मध्ये मुंबई येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले? आता इथं काय विचारलं आपल्याला की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या, त्यालाच आपण काय म्हणतो, राष्ट्रीय सभा म्हणतो. मग राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण, असा आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारलाय. मग राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते डॉक्टर उमेशचंद्र बॅनर्जी. ठीक आहे, कलकत्ता हायकोर्टातले एक प्रसिद्ध किंवा नामांकित असे काय होते, ते वकील होते. मग त्याच्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न विचारला जातो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? मग राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली होती, ती 28 डिसेंबर 1885. खूप महत्वाचं आहे, तारीख लक्षात ठेवायची. कधी, 28 डिसेंबर 1885. संस्थापक कोण होतं, A.O. हुम, ॲलन ऑक्टेव्हियन हुम, हे काय होते, राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक होते. मग राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कोणत्या शहरामध्ये झालं होतं, तर हे मुंबई या शहरामध्ये झालं होतं. मुंबई शहरात कुठं, तर गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय किंवा कॉलेजमध्ये हे काय झालं होतं, पहिलं अधिवेशन झालं होतं. मग अजून एक प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला एकूण किती प्रतिनिधी हजर होते? मग एकूण 72 प्रतिनिधी या ठिकाणी काय होते, हजर होते. खूप महत्वाचं आहे. इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन कुठं पार पडलं, मुंबईमध्ये पार पडलं, परंतु ते कोणत्या शहरात होणार होतं, तर ते पुणे या शहरात होणार होतं. बघा, कुठं होणार होतं, पुण्यात अधिवेशन होणार होतं, परंतु पुण्यामध्ये काय झालं, कॉलराची साथ आली होती, त्यामुळे हे अधिवेशन काय केलं, मुंबईला घेण्यात आलं. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, पुढे जाऊया 7 नंबरला. 5 नंबर प्रश्न, सॉरी. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी 1881 मध्ये पुण्यात केसरी आणि मराठा वृत्तपत्र सुरू केली. यातील केसरीचे पहिले संपादक कोण होते? बघा, प्रश्न किती काय लांबलचक प्रश्न विचारलाय, पण सरळ सरळ प्रश्न आपल्याला एवढाच विचारला की केसरीचं पहिलं संपादक कोण होते. मग केसरीचे पहिले संपादक कोण होते, तर ते गोपाळ गणेश आगरकर होते. कोण होते, गोपाळ गणेश आगरकर. बघा, इथं त्यांनी काय केलं, आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी काय सांगितलं बघा, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी 1881 मध्ये काय पुण्यात केसरी आणि मराठा वृत्तपत्रांची स्थापना केली किंवा सुरुवात केली असं सांगितलं. ठीक आहे, आणि पहिला ऑप्शन कोण दिलं बघा, लोकमान्य टिळक हे पहिलं ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, पण आता फरक लक्षात ठेवायचा आहे. इथं आपल्याला असाही प्रश्न विचारला जातो, ही स्थापना जी आहे ती गोपाळ गणेश आगरकर नाही तर कोणी केली होती, लोकमान्य टिळकांनीच केली होती. मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रश्न विचारला जातो की लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते. मग लक्षात ठेवायचे त्यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते, एक तर केलं होतं केसरी आणि दुसरं कोणतं होतं, मराठा होतं. पुढचा प्रश्न विचारला जातो की लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र कधी सुरू केले, तर ते त्यांनी 1881 ला सुरू केले होते. दोन्ही पण वृत्तपत्र कधी सुरू केले होते,
1881. फक्त 1881 लक्षात ठेवा, इथं तारीख लक्षात ठेवण्याची गरज नाही. आता इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं मराठा हे जे वृत्तपत्र आहे हे कोणत्या भाषेतून होतं. मग लक्षात ठेवायचं आहे, मराठा वृत्तपत्र काय होतं, हे इंग्रजी भाषेमधून होतं. आणि जे केसरी वृत्तपत्र होतं, हे केसरी वृत्तपत्र कोणत्या भाषेमधून होतं, तर हे मराठी भाषेमधून होतं. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर अजून एक सगळ्यात महत्त्वाचा फरक लक्षात ठेवायचा आहे की केसरीचे पहिले संपादक कोण होते, तर ते गोपाळ गणेश आगरकर होते. आणि मराठा या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते, तर ते मात्र लोकमान्य टिळक होते. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे दोन्ही वृत्तपत्राची स्थापना जरी लोकमान्य टिळकांनी केली असली तरी केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते, तर ते गोपाळ गणेश आगरकर होते. अजून एक लक्षात काय ठेवायचंय, मराठा वृत्तपत्राचे संपादक कोण होते, स्वतः लोकमान्य टिळक होते. त्याच्यानंतर मराठा वृत्तपत्राची भाषा कोणती होती, तर ते इंग्रजी भाषेतलं वृत्तपत्र होतं. हे सुद्धा काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण तलाठी भरती 2026 साठी MPSC पॅटर्ननुसार अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी या ठिकाणी काय केलेली आहे, टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. ठीक आहे. खूप महत्त्वाची अशी आपण या ठिकाणी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आता ही टेस्ट सिरीज आपण MPSC पॅटर्ननुसार काय घेतलेली आहे, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जी तलाठी भरती आहे ही परीक्षा कोण घेणार आहे, तर MPSC मार्फत ही भरती होत आहे. म्हणून परीक्षा सुद्धा कोण घेणार आहे, MPSCच घेणार आहे. मग ह्या परीक्षेसाठी आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे, तर ही तुमच्या तलाठी भरतीच्या संपूर्ण नवीन अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. म्हणजे तुम्हाला आता जुन्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करायचा नाही, तर तुम्हाला नवीन पॅटर्ननुसार अभ्यास करायचा आहे. मग यामध्ये तुम्हाला काय भेटेल, तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर हे 10 टेस्ट पेपर तुम्हाला कसे भेटतील, तर उत्तर सूची, त्याचबरोबर त्या प्रश्नाच्या संपूर्ण स्पष्टीकरणासह तुम्हाला ते काय होतील, पेपर या ठिकाणी भेटतील. म्हणजे एका प्रश्नापासून तुमचे 5 ते 6 प्रश्न त्या ठिकाणी काय होतील, आपोआप तयार होतील. अशा स्पष्टीकरणासह तुम्हाला हे पेपर भेटतील. ठीक आहे. त्याचबरोबर फ्रीमध्ये आपण काय करतो, तुम्हाला 2017 पासून आतापर्यंत झालेल्या MPSCच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या, त्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आपण त्या ठिकाणी उत्तर सूची सहित देत आहोत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला याला त्याला यांची उत्तरं विचारण्याची सुद्धा गरज लागणार नाही. आपण ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला काय करतोय, उत्तर सूची सहित देत आहोत. ठीक आहे. मग जर तुम्ही फक्त आपली टेस्ट सिरीज आणि आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका एवढ्याच परीक्षेचा, एवढ्याच प्रश्नपत्रिकांचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही तलाठी भरतीची पूर्वपरीक्षा काय होणार, 100% तुम्ही पास होणार. म्हणजे तुम्हाला दुसरं काही अभ्यास करण्याची गरज नाही. एवढा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षा काय होणार, 100% त्या ठिकाणी पास होणार. ठीक आहे. मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. पण त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग ही टेस्ट सिरीजसाठी तुम्हाला पैसे कुठं पाठवायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोन पे आहे. त्या ठिकाणी आपला त्याचा नंबर आहे 9689141630. मग या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 149 रुपये पे करायचे आहेत. किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपलाही मेसेज करू शकता 9689141630 या नंबरवरती की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग स्कॅनरवरती पैसे पाठवा किंवा QR कोडवरती पाठवा किंवा गुगल पे, फोन पेवरती पाठवा. फक्त पैसे पाठवलं काय करायचं, तुम्हाला पेमेंट केल्याचं एक काय करायचं आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर आपला कोणता आहे, 9689141630 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, हे संपूर्ण स्टडी मटेरियल PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी काय केलं जाईल, हे शेअर केलं जाईल किंवा पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6 आहे. काय विचारलं बघा, 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या ब्रिटिश व्हाईसरॉयच्या काळात जाहीर झाली. म्हणजे सरळ सरळ विचारलं की बंगालची फाळणी कोणी केली. मग तुम्हाला माहिती आहे बंगालची फाळणी कोणी केली होती, लॉर्ड कर्झननी केली होती. पुढचा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी करताना कोणतं कारण दिलं होतं. कारण विचारलंय, मग त्यांनी कोणतं कारण दिलं होतं, तर प्रशासकीय सोय हे कारण दिलं होतं. परंतु खरं कारण काय होतं, तर हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये काय फूट पाडणं हे खरं कारण होतं. परंतु त्यांनी त्यासाठी कारण काय दिलं होतं, की बाबा प्रशासकीय सोय हे कारण या ठिकाणी दिलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या फाळणीची घोषणा कधी केली याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो की लॉर्ड कर्झन याने बंगालच्या फाळणीची घोषणा कधी केली, तर ती कधी केली पहा,
19 जुलै 1905 रोजी केली आणि प्रत्यक्ष फाळणी कधीपासून अंमलात आली तर ती 16 ऑक्टोबर 1905. म्हणजे दोन्ही तारखा काय खूप महत्त्वाच्या आहेत. जसं आपल्याला प्रश्न विचारतील त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. मग या फाळणीला लोकांनी काय केला विरोध केला आणि फाळणीच्या अंमलबजावणीचा जो दिवस होता 16 ऑक्टोबर 1905 हा काय केला संपूर्ण बंगालमध्ये शोक दिन म्हणून पाळण्यात आला होता. कोणता दिन म्हणून पाळण्यात आला होता शोक दिन म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा रवींद्रनाथ टागोर यांच्या सूचनेनुसार काय केलं होतं लोकांनी ऐक्य दर्शनासाठी काय केलं होतं एकमेकांना राखी बांधण्याचा कार्यक्रम याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. खूप महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा ही जी फाळणी होती बंगालची फाळणी ह्या फाळणीच्या विरोधामध्ये संपूर्ण बंगाल प्रांतामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा एक आंदोलन झालं होतं. मग ते कोणतं आंदोलन होतं तर वंगभंग आंदोलन होतं. ठीक आहे. लक्षात ठेवायचे बंगालच्या फाळणी विरोधात कोणतं आंदोलन झालं होतं वंगभंग आंदोलन झालं होतं. आणि त्याचबरोबर स्वदेशी चळवळ सुद्धा त्या ठिकाणी काय झाली होती तीव्र करण्यात आली होती. ठीक आहे. आणि ह्या चळवळीच्या किंवा वंगभंग आंदोलनाच्या दबावापोटी ब्रिटिशांना काय करण्यात आली होती बंगालची फाळणी रद्द करावी लागली होती. मग ती त्यांनी कधी रद्द केली हाही प्रश्न विचारला होता आपल्याला. मग कधी रद्द केलेली आहे 1911 मध्ये राजा पंचम जॉर्ज याच्या दिल्ली दरबारामध्ये काय केली होती फाळणी रद्द केली होती. खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी काय अतिशय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आपण या ठिकाणी घेतलेलं प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द काय आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे. महाराष्ट्रात 1879 मध्ये ब्रिटिशाविरुद्ध पहिला सशस्त्र रामोशी उठाव कोणी घडवून आणला. मग ब्रिटिशाविरुद्धचा पहिला सशस्त्र उठाव महाराष्ट्रामध्ये कोणी घडवून आणला होता तर तो वासुदेव बळवंत फडके यांनी. कोणी वासुदेव बळवंत फडके यांनी घडवून आणला होता. म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना काय म्हटलं जातं तर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणलं जातं. प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे की खालीलपैकी कोणाला महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं तर कोणाला वासुदेव बळवंत फडके यांना. त्याच्यानंतर वासुदेव बळवंत फडके हे बघा रेल्वे खात्यामध्ये नोकरीला होते आणि त्याच्यानंतर ते लष्करी खात्यामध्ये सुद्धा काय होते लिपिक या पदावरती नोकरीला होते. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न आलेला आहे. मग 1876-77च्या भीषण दुष्काळात ब्रिटिशांची उदासीनता पाहून त्यांनी काय केलं नोकरीचा राजीनामा दिला. हे खूप महत्त्वाचं कारण आहे. अजून एक याला कारण काय होतं तर त्यांच्या आईच्या अंत्यविधीसाठी त्यांना जाता आलं नव्हतं हे एक कारण होतं. ह्या दोन कारणामुळे त्यांनी काय केला नोकरीचा राजीनामा दिला आणि सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला. खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ब्रिटिशांनी काय केलं बघा त्यांना अटक कधी केली हाही प्रश्न विचारला जातो. पहा मग 20 जुलै 1879 रोजी ब्रिटिशांनी त्यांना गाणगापूर येथे काय केली होती अटक केली आणि देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना काय केलं एडनच्या तुरुंगामध्ये पाठवण्यात आलं होतं. हे पण खूप महत्त्वाचं. एडनच्या तुरुंगामध्ये कोणत्या बोटीने तेहरान बोटीने. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. या बोटीवरती सुद्धा काय झालेलं आहे प्रश्न विचारलेला आहे आणि त्या तुरुंगामध्येच त्यांचा काय झाला 17 फेब्रुवारी 1883 रोजी मृत्यू झाला. हे सगळं महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 8. काय विचारलं बघा 1932च्या प्रसिद्ध पुणा करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत सवर्ण हिंदूच्या वतीने कोणी स्वाक्षरी केली होती. म्हणजे सरळ सरळ विचारलंय की 1932चा जो पुणा करार होता या करारावरती कोणाची सही होती. आता एक सही कोणाची होती तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि दुसरी सही कोणाची होती तर ती पंडित मदन मोहन मालवीय यांची होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो की पुणा करार कधी झाला. मग ते पण लक्षात ठेवायचं आहे. पुणे करार कधी झाला होता याला पुणा करार म्हणा पुणे करार म्हणा काही फरक पडत नाही. ठीक आहे. मग हा पुणे करार कधी झाला होता तर हा 24 सप्टेंबर 1932ला झाला होता. खूप महत्त्वाचा आहे तारखेसहित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. 24 सप्टेंबर 1932ला काय झाला होता पुणे करार झाला होता. याच्यावरती कोणी सही केली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित मदन मोहन मालवीय यांनी काय केली होती याच्यावरती सही केली होती. ठीक आहे. आता पुणे करार का झाला बरं तर ब्रिटिशचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी काय केला होता जातीय निवाडा घोषित केला होता. मग प्रश्न आपल्याला विचारला जातो की ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाती निवाडा कधी घोषित केला होता तर तो त्यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी काय केला होता हा जाती निवाडा घोषित केला होता. आणि त्याच्या विरोधाविरुद्ध या जाती निवाड्याविरुद्ध महात्मा गांधीजींनी काय केलं होतं येरवडा तुरुंगामध्ये आमरण उपोषण सुरू केलं होतं. म्हणून या ठिकाणी काय झालं होता पुणे करार करण्यात आला होता. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 10. सोलापूरचा मार्शल लॉ
आणि 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत बलिदान देणाऱ्या हुतात्म्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? आता काय विचारलंय की 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सोलापुरामध्ये जे काही आंदोलन झालं होतं, जो काही संप पुकारला होता, त्यामध्ये 4 जणांना फाशी दिली होती. मग त्यापैकी कोणाचा समावेश नाही असं विचारलं. मग ऑप्शन बघा, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, बाबू गेनू आणि जगन्नाथ शिंदे. मग इथं कोणाचा समावेश नव्हता? तर बाबू गेनू यांचा समावेश नव्हता. बाबू गेनू यांनी काय केलं होतं? यांनीही बलिदान दिलं होतं. कधी दिलं होतं ते? 12 डिसेंबर 1930 रोजी. पण कुठं दिलं होतं? तर ते मुंबई या ठिकाणी परदेशी मालाच्या कापडाच्या ट्रकसमोर ते काय झाले होते? त्यांनी बलिदान दिलं होतं. ठीक आहे, बाबू गेनू यांनी. आणि मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, जगन्नाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर कुर्बान हुसेन. ठीक आहे, बघा, मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आणि श्रीकृष्ण सारडा यांना काय केलं होतं? 12 जानेवारी 1931 रोजी ब्रिटिशांनी येरवडा तुरुंगामध्ये फाशी दिली होती. का फाशी दिली होती? तर बघा, सोलापूरमध्ये जो काही सत्याग्रह झाला होता, जे काही आंदोलन झालं होतं, या आंदोलनामध्ये त्यांनी काय केलं होतं? नेतृत्व केलं होतं, म्हणून ब्रिटिशांनी त्यांना फाशी दिली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे बघा आपला 11 नंबर. काय विचारलंय? महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेचा सर्वसाधारण विस्तार खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? मग महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेचा विस्तार कोणत्या दिशेला आहे? तर हा उत्तर दक्षिण दिशेला विस्तार आहे. आणि आपण जे प्रश्न बघतो मित्रांनो, हे सगळे प्रश्न काय आहेत? तर MPSCने विचारलेले प्रश्न आहेत, म्हणजेच MPSCचे PYQ आहेत. आणि हे आपल्यासाठी काय असणार आहेत? खूप इम्पॉर्टंट असणार आहेत, कारण तलाठी भरतीची परीक्षा आता कोण घेणार आहे? तर ते MPSC घेणार आहे. ठीक आहे, मग महाराष्ट्राच्या पश्चिम भागात अरबी समुद्राला समांतर असा काय आहे? उत्तर दक्षिण दिशेला सह्याद्री पर्वत पसरलेला आहे. प्रश्न हाही विचारला जातो की सह्याद्री पर्वत हा अरबी समुद्राला कसा आहे? तर तो समांतर आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रात सह्याद्रीची एकूण लांबी किती आहे? तर ती किती आहे? 440 किमी आहे. आणि सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातली सरासरी उंची किती आहे? याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग ही 900 ते 1200 मीटर दरम्यान काय सरासरी उंची आहे, हे पण आपल्यासाठी काय खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कळसुबाई आहे. किती उंची आहे त्याची? 1646 मीटर आहे. ठीक आहे, पुढे बघा, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या एकूण पावसापैकी सर्वाधिक पाऊस कोणत्या प्रकारचा असतो? मग तो कोणत्या प्रकारचा असतो? तर हा प्रतिरोध प्रकारचा पाऊस असतो. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जो काही मान्सूनचा पाऊस पडतो, हा कोणत्या वाऱ्यापासून पडतो? तर हा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. किती टक्के पडतो? तर महाराष्ट्रातल्या पावसाचे एकूण 85% पाऊस काय होतो? हा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. इथं अजून बघा, इथं पण महत्त्वाचं आहे पर्जन्य छायेचा प्रदेश. मग पर्जन्य छायेचा प्रदेश कुठला आहे? तर सह्याद्रीचा पूर्वेकडील जो काही भाग आहे त्या भागाला काय म्हणतात? पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात. हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढे जाऊया 13 नंबर. महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्यांच्या खोऱ्यापैकी वर्धा वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? मग वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? तर एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. आणि ही प्राणहिता नदी पुढे जाऊन कोणत्या नदीला मिळते? तर ही गोदावरी नदीला मिळते. हे पण महत्त्वाचं आहे. ठीक आहे, कोणत्या नदीला जाऊन मिळते? ही गोदावरी नदीला मिळते. आणि वर्धा आणि वैनगंगा ह्या कोणत्या वाहिनी नद्या आहेत? प्रश्नामध्येच दिले बघा, ह्या कोणत्या वाहिनी नद्या आहेत? तर या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. याच्यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया 14 नंबर. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग व त्यांच्यातील जिल्ह्यांची संख्या यांच्या अचूक जोड्या दर्शवणारा पर्याय काय? मग बघा, छत्रपती संभाजीनगर 8 जिल्हे, नागपूर 6 जिल्हे आणि पुणे 5 जिल्हे. मग हीच जोडी आपली काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे, कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये किती जिल्हे आहेत? 8 आहेत. नागपूरमध्ये किती आहेत? 6 आहेत. आणि पुण्यामध्ये किती जिल्हे आहेत? 5 जिल्हे आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्राचे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. किती प्रशासकीय विभाग आहेत? 6 प्रशासकीय विभाग आहेत. मग सर्वाधिक जिल्हे असणारा विभाग कोणता आहे? तर तो आहे छत्रपती संभाजीनगर विभाग. मग या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये किती जिल्हे आहेत? तर 8 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर बघा, कोकण विभागामध्ये किती जिल्हे आहेत? 7 जिल्हे आहेत. नागपूर विभागामध्ये किती जिल्हे आहेत? 6. नाशिक विभाग 5.
पुणे विभाग 5 आणि अमरावती विभागामध्ये सुद्धा किती जिल्हे आहेत, तर 5 जिल्हे आहेत. मग तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं बघा. छत्रपती संभाजीनगर 8 जिल्हे, कोकण विभाग 7, नागपूर विभाग 6, नाशिक विभाग 5, पुणे विभाग 5 आणि अमरावती विभाग 5. आणि हे सगळे काय आहेत, कोणते विभाग आहेत हे, तर हे प्रशासकीय विभाग आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत, तर एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढे जाऊया. 15 नंबर, भारतातील छोटा नागपूर पठार हे प्रामुख्याने कोणत्या खनिजांच्या समृद्ध साठ्यासाठी प्रसिद्ध असून त्याला भारताचे रूर म्हटलं जातं. मग कोणत्या पठाराला भारताचे रूर म्हटलं जातं, तर ते नागपूरच्या पठाराला. कोणत्या, छोटा नागपूर पठाराला. मग छोटा नागपूर पठार हे कोणत्या खनिजांसाठी प्रसिद्ध आहे असा आपल्याला प्रश्न आहे. मग हे कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे, तर हे दगडी कोळसा आणि लोह खनिज या खनिजांसाठी काय आहे, प्रसिद्ध आहे. मग हे छोटा नागपूर पठार कोणत्या राज्यामध्ये आहे, हाही आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग हे प्रामुख्याने पहा, झारखंड असेल, ओडिसा असेल, पश्चिम बंगाल असेल, त्याचबरोबर छत्तीसगड राज्यांच्या काही भागामध्ये काय हे छोटा नागपूर पठार काय पसरलेला आहे. आणि याच्यावरती कोणते खनिज असतात, तर भारतीय खनिज संपत्तीचं हे मुख्य भांडार आहे. मग ज्या ठिकाणी बघा दगडी कोळसा प्रामुख्याने आढळतो, लोह खनिज आढळतं, अभ्रक आढळतं, मॅग्नीज आणि बॉक्साईडचे प्रचंड साठे या ठिकाणी आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला 16 नंबर. खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात जुनी घडीची पर्वतरांग आहे. मला वाटतं हा प्रश्न रिपीट झालाय. मग कोणती सर्वात जुनी घडीची पर्वतरांग आहे, तर ती अरवली पर्वतरांग आहे. ही कोणत्या राज्यामध्ये, पाक गुजरात, राजस्थान, हरियाणा पासून दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे. पण जास्त समावेशीचा कोणत्या राज्यामध्ये होतो, जास्त भाग कोणत्या राज्यामध्ये आहे अरवली पर्वतरांगेचा, तर तो राजस्थान राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इथं एक सगळ्यात महत्त्वाचं की अरवली पर्वतरांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं, याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग ते कोणतं शिखर आहे, तर गुरु शिखर. हे काय आहे, अरवली पर्वतरांगेमधील सर्वोच्च शिखर आहे. खूप महत्त्वाचं आहे. कोणतं शिखर, गुरु शिखर. याची उंची किती आहे, तर ही 1722 मीटर उंच आहे. हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावरती वारंवार प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 17. भारताच्या प्रमाण वेळेची रेषा खालीलपैकी कोणत्या शहरावरून किंवा त्याच्या अतिजवळून जाते. मग ही कोणत्या शहराजवळून जाते भारताची प्रमाण वेळ, तर ही मिर्झापूर शहराजवळून जाते. कोणती भारताची प्रमाण वेळ, तर ती आहे 82° पूर्व रेखावृत्त. खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती आपल्याला 4 ते 5 वेळेस प्रश्न आतापर्यंत काय झालेला आहे, परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की ग्रीनिच मानक जी वेळ आहे त्यापेक्षा भारताची वेळ किती तासांनी पुढे आहे, तर भारताची वेळ 5 तास 30 मिनिटांनी म्हणजे 5.5 तासांनी काय आहे, पुढे आहे. ठीक आहे, आणि हे जे रेखावृत्त आहे, कोणतं रेखावृत्त, तर 82° पूर्व रेखावृत्त हे भारतातल्या किती राज्यामधून जातं याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. मग हे भारतामधल्या 5 राज्यामधून जातं. कोणकोणत्या, उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, ओडिसा आहे आणि आंध्र प्रदेश आहे. या 5 राज्यामधून काय होतं, हे रेखावृत्त जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबर. भारताला लाभलेला मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी सुमारे 6100 किमी असून बेटासह एकूण सागरी किनारपट्टीची लांबी किती किमी आहे. आता काय विचारलंय की भारताची जी सागरी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीची एकूण लांबी विचारली. बघा किती, कोणती लांबी विचारली, एकूण लांबी. मग एकूण लांबी किती आहे, तर ती आहे 7516.6 किलोमीटर. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता त्यांनी प्रश्नामध्ये दिले आपल्याला, बघा भारताला मुख्य भूमीची किनारपट्टी किती आहे, तर मुख्य भूमीची किनारपट्टी 6100 किलोमीटर आहे. दोन्ही पण अंतर तुम्हाला लक्षात ठेवायचे. मग ही बाकीची कोणती असणार आहे, तर ह्या बेटांच्या किनारपट्टीचा समावेश आहे. मग भारतामध्ये प्रामुख्याने कोणते बेट आहेत, तर तुम्हाला माहिती आहे अंदमान निकोबार आहे आणि लक्षद्वीप आहे. मग यांच्या किनारपट्टीचा जर समावेश केला तर भारताची एकूण सागरी किनारपट्टी किती लांब होती, तर ती 7516.6 किलोमीटर होती. आणि फक्त मुख्य भूमीची जर विचारलं तर मुख्य भूमीची सागरी लांबी किती आहे, तर ती 6100 किलोमीटर आहे. दोन्ही मधला फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार याच्यावरती काय केलेलं आहे, प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. त्याच्यानंतर भारताच्या किती राज्यांना सागरी किनारा लाभलाय याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो. मग किती राज्यांना लाभलाय सागरी किनारा, तर 9 राज्यांना सागरी किनारा लाभलाय. त्याच्यानंतर 4 केंद्रशासित प्रदेशाला सुद्धा काय झालंय, सागरी किनारा लाभलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की भारतामधील सर्वाधिक लांबीचा सागरी किनारा कोणत्या राज्याला लाभलाय. मग तो कोणत्या राज्याला लाभलेला आहे,
तर तो गुजरात या राज्याला लाभलेला आहे. ठीक आहे, किती किलोमीटर लांबीचा? तर सुमारे 1600 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा त्या ठिकाणी लाभलेला आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 19 नंबर, महाराष्ट्रातील रेगूर, त्यालाच काय म्हणतो आपण? काळी मृदा म्हणतो. मग जमिनी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य म्हणजेच कसं? तर चुकीचं विधान आपल्याला ओळखायला सांगितलंय. कशा संदर्भात? तर रेगूर मृदा किंवा काळ्या मृदा संदर्भामधलं. मग बघा, ही मृदा बेसाल्ट खडकाच्या क्षरण व अपक्षयाने बनलेली आहे. हे विधान बरोबर आहे का चुकीचं आहे? हे बरोबर विधान आहे. आपल्याला कोणतं ओळखायचं आहे चुकीचं? पुढे बघूया. या मृदेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी आहे. हे विधान चुकीचं आहे. पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी आहे या मृदेची? जास्त आहे. मग हेच आपलं 2 नंबरचं उत्तर आहे. ठीक आहे, काळा रंग प्राप्त होतो फेरस मॅग्नेटाइटमुळे, बरोबर आहे. ही मृदा कापसाच्या पिकासाठी सुद्धा काय केली जाते? अत्यंत सुपीक मानली जाते. हे विधान काय? बरोबर आहे. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की हिची काळी मृदा ही कोणत्या खडकाच्या अपक्षयापासून बनलेली आहे? तर ही बेसाल्ट खडकाच्या अपक्षयापासून तयार झालेली आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि या मृदेला काळा रंग कशापासून प्राप्त झालेला आहे? तर पहा, टायटॅनिक फेरस मॅग्नेटाइटमुळे काय झालेलं आहे? काळा रंग प्राप्त झालेला आहे. आणि या मृदेमध्ये कापसाचं पीक चांगलं येतं म्हणून तिला काय म्हणतात? काळी कापसाची मृदा म्हणतात. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला 20 नंबर. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या असते. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मग चिल्का सरोवर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवारांना नक्कीच शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.